दिस इज RVDT रोटेशनल व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. हा एक इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. LVDT आणि RVDT दोन्हीही इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहेत आणि RVDT आणि LVDTचं कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन सेम आहे. फक्त एक डिफरन्स आहे, तो म्हणजे LVDTचा कोअर लिनियर पोझिशनमध्ये मूव्ह होतो आणि RVDTचा कोअर अँग्युलर रोटेशनल पोझिशनमध्ये मूव्ह होतो. तर याचं आपण कन्स्ट्रक्शन बघूया. RVDTमध्ये 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. तर प्रायमरी वाइंडिंगला AC सोर्स कनेक्ट असतो आणि सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस आपण जे काही जो काही आउटपुट व्होल्टेज आहे, जो काही इंड्यूस EMF आहे, तो आपण सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉस मेजर करतो. पण सेकंडरी वाइंडिंग पण 2 वाइंडिंगमध्ये डिफरन्शिएट झाले आहेत, सेकंडरी वाइंडिंग 1 अँड सेकंडरी वाइंडिंग 2. आणि जे काही आपण आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहे, जे काही आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे, ते असणार आहे सेकंडरी वाइंडिंग 1 आणि सेकंडरी वाइंडिंग 2 मधला डिफरन्स. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज आपल्याला जो काही सेकंडरी वाइंडिंग 1 मध्ये जो काही इंड्यूस EMF झाला आहे, तो मायनस सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये जो काही इंड्यूस EMF झाला आहे, ते असणार आहे. तर याचं वर्किंग 3 स्टेजेसमध्ये डिफरन्शिएट झालं आहे. केस 1 व्हेन कोअर इज ॲट नल पोझिशन, केस 2 व्हेन कोअर इज मुव्हिंग इन clockwise direction, and case 3 when core is moving in anti-clockwise direction. जेव्हा आता कोअर नल पोझिशनला असणार आहे, म्हणजे काय की त्याच्यामध्ये काहीच व्होल्टेज इंड्यूस नाही होणार. वेन द कोअर इज ॲट नल पोझिशन, देन द फ्लक्स लिंकेज विथ बोथ दी सेकंडरी वाइंडिंग विल बी दी सेम. आता जेव्हा काही कोअर्स एक नल पोझिशनला असणार आहे, तेव्हा जे काही फ्लक्स लिंकेज होणार आहे सेकंडरी वाइंडिंग 1 दोन्ही सेकंडरी वाइंडिंगमध्ये, ते सेम असणार आहे. त्यामुळं जो काही इंड्यूस EMF असणार आहे सेकंडरी वाइंडिंग 1 आणि सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये, तो पण सेम असणार आहे. त्यामुळं जी काही कोअरची डिस्प्लेसमेंट आहे, ती ॲट अ 0 पोझिशनला असणार आहे, नल पोझिशनला असणार आहे, काही डिस्प्लेसमेंट नसणार आहे. त्यामुळे जो काही आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे, ते आपल्याला 0 भेटणार आहे. आणि जी सेकंड कंडिशन काय आहे, वेन द कोअर रोटेट्स इन दी क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा RVDT क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो, तेव्हा जे काही फ्लक्स लिंकेज होणार आहे सेकंडरी वाइंडिंग बरोबर, ते जास्त असणार आहे आणि जे सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये कमी असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दी सेकंडरी वाइंडिंग. म्हणजेच काय असणार आहे की सेकंडरी वाइंडिंग 1 मध्ये जास्त EMF इंड्यूस होणार आहे आणि सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये ॲज कम्पेअर्ड टू द सेकंडरी वाइंडिंग 1 कमी EMF इंड्यूस होणार आहे. त्यामुळं सेकंडरी वाइंडिंग 1 मधला EMF इंड्यूस्ड जास्त असणार आहे आणि सेकंडरी वाइंडिंग मधला 2 असणार आहे. ज्यामुळे जे काही आपल्याला नेट डिफरन्शियल आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे, ते काय असणार आहे, सेकंडरी वाइंडिंग 1 मायनस सेकंडरी वाइंडिंग 2 असणार आहेत. सेकंडरी वाइंडिंग 1 मधला इंड्यूस EMF जास्त असल्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज पण एका पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये भेटणार आहे. म्हणजेच काय की आउटपुट व्होल्टेज हे आपल्याला प्रायमरी व्होल्टेजशी इन फेज भेटणार आहे. आणि केस नंबर 3 काय आहे, व्हेन द कोअर रोटेट्स इन दी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जेव्हा RVDTचं कोअर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे, तेव्हा फ्लक्स लिंकिंग विथ सेकंडरी वाइंडिंग 2 जास्त असणार आहे आणि ॲज कम्पेअर्ड टू दी सेकंडरी वाइंडिंग 1, म्हणजे जो काही EMF इंड्यूस होणार आहे, तो सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये जास्त असणार आहे आणि सेकंडरी वाइंडिंग 1 मध्ये कमी असणार आहे. त्यामुळे नेट डिफरन्शियल आउटपुट आपल्याला निगेटिव्ह भेटणार आहे, कारण सेकंडरी वाइंडिंग मधला EMF जास्त असणार आहे. त्यामुळं तिथं निगेटिव्ह व्हॅल्यूचं आपल्याला फ्लक्च्युएशन निगेटिव्ह व्हॅल्यू भेटणार आहे. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज आपल्याला निगेटिव्ह भेटणार आहे. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज फेज अपोजिशनमध्ये असणार आहे प्रायमरी व्होल्टेज सोबत. तर RVDTचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, हाय ॲक्युरसी, कॉम्पॅक्ट अँड स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन, द कन्सिस्टन्सी ऑफ RVDT पण हाय असणार आहे, लॉंग लाईफ स्पॅन, very high resolution, low cost, high durability, linearity is excellent, the performance is repeatable, easy to handle. आणि disadvantages काय असणार आहेत, the contact among the measuring exteriors as well as the nozzle in not possible for all time. the RVDT कुठे कुठे यूज करतात, एअरक्राफ्ट आणि एव्हिओनिक्समध्ये यूज करतात, इंजिन्स ब्लीड एअर सिस्टीममध्ये, रोबोटिक्समध्ये, फ्युएल वॉल्व ॲज वेल ॲज हायड्रॉलिक्स, असे बरेचसे ॲप्लिकेशन आहेत.
तर ही LVDTची कन्स्ट्रक्शनल डायग्रॅम आहे. LVDT आणि RVDTचं कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन सेम आहे आणि वर्किंग पण बऱ्यापैकी सेम आहे. पण इथे जो काही कोर आहे तो लिनियर पोझिशनमध्ये मूव्ह होणार आहे. म्हणजेच इथं पण 3 केसेस असणार आहेत. जेव्हा कोर नल पोझिशनमध्ये असेल ती केस 1 झाली, केस 2 झाली. जेव्हा कोर सेकंडरी कॉईलकडे मूव्ह होईल आणि थर्ड केस झाली सेकंडरी कॉईल 2कडे मूव्ह होईल. तर जेव्हा कोर नल पोझिशनला असणार आहे तेव्हा फ्लक्स लिंक होणार आहे ते बोथ दी सेकंडरी वाइंडिंगमध्ये सेम असणार आहे. त्यामुळे इंड्युस्ड EMF पण सेम असणार आहे. कोरची डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे आणि कोर तेव्हा नल पोझिशनला असणार आहे. त्यामुळे जे आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे ते सेकंडरी वाइंडिंग 1 मायनस सेकंडरी वाइंडिंग 2 भेटणार आहे. त्यामुळं ते आपल्याला 0 भेटणार आहे, कारण की दोन्ही कॉईलमध्ये सेम EMF इंड्यूस झाला आहे. आता जेव्हा कोर सेकंडरी वाइंडिंगकडे मूव्ह होईल, जेव्हा लेफ्ट साईडला मूव्ह होईल तेव्हा काय होणार आहे, जे काही फ्लक्स लिंकेज होणार आहे ते ॲज कम्पेअर टू दी सेकंडरी कॉईल नंबर 2 मध्ये कमी असणार आहे आणि सेकंडरी कॉईल नंबर 1 मध्ये जास्त असणार आहे. त्यामुळं जो काही EMF इंड्यूस होणार आहे तो सेकंडरी कॉईल 1 मध्ये जास्त असणार आहे आणि सेकंडरी कॉईल नंबर 2 मध्ये कमी असणार आहे. आणि आपल्याला जे काही आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे ते दोघांमधला नेट डिफरन्शिएशन भेटणार आहे. म्हणजेच सेकंडरी कॉईल 1 मधला जो काही EMF इंड्यूस आहे तो मायनस सेकंडरी कॉईल नंबर 2 मधला EMF इंड्यूस भेटणार आहे. त्यामुळं सेकंडरी कॉईल नंबर 1 मधला इंड्यूस EMF जास्त असल्यामुळे जे काही आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह भेटणार आहे. त्यामुळं जो कोर काय असणार आहे तो इन फेज विथ प्रायमरी व्होल्टेज असणार आहे. आणि जेव्हा कोर राईट साईडला मूव्ह होईल म्हणजे सेकंडरी कॉईल नंबर 2कडे मूव्ह होईल तेव्हा काय होणार आहे, जे काही डिफरन्शिएट आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे ते काय भेटणार आहे आपल्याला, सेकंडरी वाइंडिंग 1 मायनस व्होल्टेज इंड्युस्ड इन सेकंडरी वाइंडिंग 1 मायनस जे काही व्होल्टेज इंड्युस्ड इन सेकंडरी मायनस 2 भेटणार आहे. तर सेकंडरी कॉईल नंबर 2कडे जर कोर मूव्ह झाला तर जे काही फ्लक्स लिंकिंग विथ सेकंडरी कॉईल नंबर 2 जास्त होणार आहे आणि सेकंडरी कॉईल नंबर 1 मध्ये कमी होणार आहे. त्यामुळं जो काही EMF इंड्यूस होईल तो सेकंडरी कॉईल नंबर 2 मध्ये जास्त होणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दी सेकंडरी कॉईल नंबर 1. त्यामुळे जो काही आपल्याला आउटपुट व्होल्टेज भेटणार आहे ते काय असणार आहे, सेकंडरी वाइंडिंग 2 मध्ये जास्त असणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह इन्फ्लुएन्स असणार आहे. त्यामुळे आउटपुट व्होल्टेज आपल्याला काय भेटणार आहे, निगेटिव्ह भेटणार आहे. आता LVDT कुठे कुठे यूज करतात, टू मेजर फोर्स, टू मेजर स्ट्रेन, टू मेजर वेट, to measure tension, to measure pressure, testing of soil strength and displacement measurement ranging from fraction of millimeter to few centimeter.